Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? मी मुंबईमध्ये असल्यानंतर दर मंगळवारी सिद्धिविनायक गणरायाच्या दर्शनाला येत असतो. त्याप्रमाणे आज मंगळवार आहे. मी दर्शनाला या ठिकाणी आलेलो आहे आणि सुखसमृद्ध राज्य महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार हे असंच या ठिकाणी पुढे चालू राहावं आणि राज्यातल्या जनतेची सेवा आदरणीय आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्याचा आशीर्वाद गणरायानं द्यावा असं साकडं गणरायाच्या चरणी मी घातलं. आमचे तिन्ही नेते एकत्र बसतील. माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा, घटक पक्षाचे नेतेसुद्धा एकत्र बसतील आणि एकत्र चर्चा करून यातला निश्चितपणानं तोडगा निघेल. परंतु ही निवडणूक महायुतीनं जे एवढं दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे, हे यश ज्यांच्या नेतृत्वाखाली मिळवलं, ज्यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका लढल्या, त्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालचं सरकार यावं अशी सर्व शिवसैनिकांची, शिवसेनेच्या आमदारांची मनोमन इच्छा आहे. तशी सगळ्यांची भावना आहे आणि आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही काही प्रमुख मंडळींनी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आमच्या बैठकीमध्ये झालेली चर्चा आणि त्याचबरोबर आमची जी भूमिका आहे ती आम्ही सांगितलेली आहे. परंतु आमच्यात चढाओढ नाही, रस्सीखेच नाही, स्पर्धा नाही. चर्चेमधनं खेळीमेळीच्या वातावरणात लवकरच या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. आमच्या पक्षातला निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आम्ही पहिल्यांदाच ठराव करून पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांना दिलेला आहे. त्यामुळं शिवसेनेच्या बाबतीतले सर्व निर्णय घेण्याचे अधिकार फक्त आणि फक्त माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना आहेत. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.